द अरेंज मॅरेज भाग 5 रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. अर्जुन म्हणतो, ओ संयम काय, ठीक आहे, बघ मग मी किती संयम ठेवतो, आणि जो स्वतःहून संयम तोडेल तो बेट जिंकेल, चालेल ना. सायलीला पण मजा येत असते त्याला चिडवायला. ती पण म्हणते चालेल मला, पण जो जिंकेल त्याने जे सांगेल ते करावे लागेल हा. अर्जुन म्हणतो, चालेल बघ, बेट लागली आहे आता. काही चेंजेस करायची असतील तर बेटमध्ये तर आधीच सांगून दे, नंतर मी काहीच ऐकणार नाही. आता पुढे. ती पण जोशमध्ये म्हणते, नाही, काहीही चेंजेस नाही आहेत, आता सोडा मला, मला काम आहे. अर्जुन मुद्दामून तिला आणखीन जवळ ओढतो आणि म्हणतो, नाही, मला नाही सोडायचे. आणि काय ग, तू काय हे सारखी सारखी तुम्हाला तुम्हाला म्हणत असते, मला नाही आवडत यार. अरे तुने केलं ना तर मला असे वाटते की मी तुझ्या जवळचा आहे, आणि तू ते आहो जाहो करतेस ना, असे वाटते अंतर आहे आपल्यात खूप. जरी मी 4 वर्ष मोठा असलो ना तरी सुद्धा मला आहो जाहो करायचे नाही, नाहीतर मी बोलणार नाही हा तुझ्याशी. बघ मग तू. सायली त्याच्याकडे हसत म्हणते, चिडता पण येतं का तुम्हाला. अर्जुन म्हणतो, येतं ना, आणि चिडलो ना की मी काय काय करतो माहीत नाही तुला, कळेलच हळूहळू. सायली म्हणते, चला आता सोड मला, बेटचं लक्षात आहे ना. अर्जुन म्हणतो, माझ्या चांगलंच लक्षात आहे ते. सायली म्हणते, मग सोड ना. अर्जुन म्हणतो, बेटमध्ये कुठे असे म्हटले की जवळ जायचे नाही किंवा हात लावायचा नाही, फक्त संयम ठेवायचा आहे ना, तोच तर ठेवतो आहे मी. सायली मनातच म्हणते, खाल्ली ना माती. तरीच त्याने असे विचारले की काही चेंजेस करायचे असतील तर करून घे, ते यासाठीच होते काय. आता काय करायचे, अर्जुन माझ्यापेक्षा जास्त हुशार निघाला आहे, आता कसं सोडवू. याच्याजवळ असे असणे आणखीनच कठीण आहे. त्याला माहिती आहे टार्गेट कसे कंप्लीट करायचे, पण मी ही काही कमी नाही, मी बेट जिंकूनच दाखवेल. सायली म्हणते, अच्छा, पक्का बिझनेसमॅन आहेस हा तू, बोलण्यात एकदम परफेक्ट आणि समोरच्याला घडवण्यात एक नंबर हा. अर्जुन हसतच, ते तुला आता समजले का. सायली म्हणते, चल सोड मला, जाऊ दे, साडीत खूप कंटाळा आला आहे. अर्जुन म्हणतो, अच्छा ठीक आहे, तू चेंज कर इथेच. सायली म्हणते, हो मी करते, तुम्ही आधी निघा इथून. अर्जुन म्हणतो, मी का जाऊ, तुला चेंज करायची ना, मग कर ना. आणि हसतच, आधी माझ्यापासून स्वतःला सोडून तर दाखव. सायलीला आता टेन्शन येते. ती त्याच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करते, पण सर्व प्रयत्न व्यर्थ. सायली विचार करते, आता काय करायचे. मग मुद्दामून त्याला चिडवण्यासाठी तीही त्याला तिच्या जवळ ओढते. आता मात्र अर्जुनला काहीतरी होते. मग ती मुद्दामून त्याच्या गळ्यात हात घालून त्याला एकटक बघते. अर्जुन मनातच म्हणतो, आई शपथ, सायली पण काही कमी नाही आहे, तिलाही चांगलंच समजले आहे मला कसे हँडल करायचे ते. यार शिट, ही बेट नसती ना तर काहीच खरं नसते. असो, थोडे दिवस जरा लांबच राहूयात, असं म्हणून तो सायलीला सोडतो. सायलीला जसा तो सोडतो तशी ती हुश करते आणि अर्जुनच्या हातात दादाचा शर्ट देत म्हणते, हे घे आणि हॉलमध्ये जाऊन घाल, मला चेंज करायचे आहे. अर्जुन म्हणतो, मगाशी जो व्ह्यू एन्जॉय केला त्याची परतफेड कोण करणार. सायली म्हणते, ते काही ऐकायचे नाहीये मला, तू आधी इथून बाहेर जा. असे बोलून ती सायलीला तिच्या बेडरूममधून हॉलमध्ये पाठवते. इकडे सायली हसतच, अगं एक ग, असे बोलत बाहेर जातो आणि ती मला काहीच ऐकायचे नाहीये असे बोलत दरवाजा लावून घेते आणि एकदम जोराचा सुस्कारा सोडते. आधी बाथरूममध्ये जाऊन 2-3 वेळा चेहऱ्यावर पाणी मारते आणि चेहरा पुसत बाहेर येते. मनातच विचार करते, थँक गॉड की मी अर्जुनशी बेट लावली, नाहीतर नको नको तो विचार करूनच तिच्या पोटात गोळा येतो आणि तिचे गाल पण लाल होतात. पण जर बेट अर्जुन जिंकला तर माझे काही खरे नाही, आणि मी जिंकले तरी सुद्धा माझे काही खरे नाही. ती पटकन कपडे बदलवून तयार होते. आरशात स्वतःला बघत तिच्या ओठांवरून हात फिरवताना तिला पुन्हा त्या क्षणाची आठवण येते आणि अंगावर काटाच येतो. पण तिला ते सर्व हवे हवे असे वाटते. तितकीच ती उदास पण होते, कारण उद्यापासून पुन्हा ऑफिस आणि काम सुरू होणार असते, त्यामुळे भेटता नाही येणार, म्हणून तिचा जीव वर खाली होतो. विचार करते, किती जवळ आलो आहोत आम्ही की एकमेकांशिवाय
आता करमणार नाही. आणि अचानक तिला आठवते की बेल वाजून खूप वेळ झाला आणि आपण दार उघडलेच नाहीत. पटकन ती तिची ओढणी गळ्याभोवती गोल करून गुंडाळून पुढे घेते. केस वरती करून क्लचमध्ये अडकवते. कपाडावर आलेले छोटे छोटे केस नीट करते आणि पडतच खाली जाते. अर्जुन मस्त त्याच्या फोनमध्ये टाइमपास करत असतो. सायली त्याला बघते आणि म्हणते, अरे दार तर उघडायची ना. अर्जुन तिला म्हणतो, किती ग घाबरतेस? बघितले मी, तुमचे लाईट बिल दारात अडकवलेले होते. ती एक मोठा सुस्कारा सोडते. अर्जुन म्हणतो, आणि तू मला शर्ट दिलास की टी शर्ट? सायली अर्जुनला बघते. ग्रे कलरच्या टी शर्टमध्ये एकदम भारी दिसत असतो तो. आणि त्याची ती रांगडी छाती आणि भारदस्त मसल बाहू बघून तिला पुन्हा बेचैन व्हायला लागते. ती स्वतःला सावरत म्हणते, ठीक तर दिसतोयस या टी शर्टमध्ये. शर्ट असो की टी शर्ट, काय फरक पडतो? अर्जुन यावर काहीच बोलत नाही आणि फक्त स्मित हास्य देतो. तिरकी नजर करून सायलीला बघतो. ती तिचा फोन चार्ज झाला की नाही बघत असते. तिने मस्त गुलाबी कलरचा पटियाला आणि त्यावर स्किन फिट पांढऱ्या रंगाचा टॉप घातलेला असतो. तिची ती लयबुद्ध अंकगाठी बघून अर्जुनला काहीतरी होते. तिच्या चेहऱ्यावरची बट तिला सारखी त्रास देत असते. तिचा चेहरा न्हाळत असतो आणि त्याची नजर एकदम तिच्या ओठांवर येऊन पोचलेले असते. आणि त्यालाही तो क्षण आठवतो आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावरून हसू फुलते. पण त्याला काहीतरी आठवते. तो विचार करतो, मला सायली का त्या बाप्पाच्या देवाड्यात मुलीसारखी वाटते? म्हणजे मी तिला कधीच समोरासमोर नाही बघितले, तिला मनातच बघितले. तो विचार करतो, मला सायली का त्या बाप्पाच्या देवाड्यातल्या मुलीसारखी वाटते? म्हणजे मी तिला कधीच समोरासमोर नाही बघितले, तिला मागूनच बघितले. पण का असे वाटते? आणि तिचा आवाज किती मधुर होता. किती शोधण्याचा प्रयत्न केला होता मी तिला, पण नाही दिसली मला ती. त्या दिवसापासून तिचे ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहेत. किती कळकळून ती देवाला बोलत होती. आजही आठवते मला. देवाजवळ विनवण्या करत होती ती. का रे देवा, माझ्या आयुष्यात असे होते नेहमी. तुझ्या प्रत्येक परीक्षेत मीच का नापास होते? इतकी जड झालीये का तुला मी? पण आता नाही, आजपासून नाही येणार मी तुझ्याजवळ माझे गरानं घेऊन. माफ कर मला जर माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल तर. असे बोलून ती निघून गेली. खूप शोधले होते मी तिला, पण आज अशी का वाटते की ती मुलगी जणू सायलीच आहे. तिच्या आवाजात किती गोडवा होता. प्राचीलाच माहिती होते ती कोण होती, पण प्राची आणि माझी भेट झालीच नाही. कामात मी इतका बिझी झालो की तिला मी विसरूनच गेलो. काश ती मला आधी. शी, अर्जुन काय बोलतोयस तू? सायली समोर असताना तुझ्या मनात तिचा विचार का आला? आता सायलीच तुझी जबाबदारी आहे. किती विश्वासाने तिने तुला तिचं सर्वस्व देण्याचा निर्णय घेतला आहे. किती सहजतेने तिने तुला स्वीकारले. नाही नाही, तेवढ्यात सायली अर्जुनजवळ येऊन त्याला मिठी मारून बसते. अर्जुनच्या एकदम लक्षात येते सायली थोडी उदास असते. अर्जुन म्हणतो, काय झालं माझ्या वेडूला? सायली म्हणते, आता उद्यापासून तू मला नाही भेटणार ना? अर्जुन म्हणतो, काम तर करावेच लागणार ना. आणि अगं, मी फोनवरून बोलेल ना तुझ्याशी. मी तुझ्याजवळ नसून सुद्धा तुझ्याच जवळ असेल. तू जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्याला मी कधीही तडा नाही देऊन जाणार. सायली म्हणते, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. ओळखते ना मी तुला तेवढी. सायली बोलता बोलता बोलून जाते. अर्जुन म्हणतो, सायली, आपण खूप जवळ आलो. तुला असे तर नाही वाटत ना की मी जास्त घाई केली? खरंच ग राणी, मला तुला जाणून घेणं खूप महत्त्वाचे होते. तू म्हणशील तर मी तुला हात पण नाही लावणार. सायली म्हणते, असे का बोलतोस तू? माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. शरीराने जितके जवळ आपण आलो आहोत त्यापेक्षा मनाने कधीच एकमेकांजवळ आलोत आपण. ज्या माणसाने त्याची मागणी पूर्ण नाही केली म्हणून लग्न मोडून तो मला सोडून गेला, आणि तू सत्य माहिती असून सुद्धा मला स्वीकारले. खूप ऋणी आहे मी तुझी. आणि हो, आलो आपण जवळ, पण बळजबरीने नाही केलं मला तू आपले. मी स्वतःहून तुला माझ्याजवळ केले. कोणाला समजले तर समजू दे. तू माझ्याबरोबर असताना मला कशाचीच पर्वा नाही. सायलीच्या डोळ्यातून पाणी येते. अर्जुन तिला शांत करत म्हणतो, सायली,
एक वचन देतो तुला मी आज, की काहीही झाले ना तरी मी तुला माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही आणि लवकरात लवकर मी लग्न करून तुला घेऊन जाईल. सायली त्याला घट्ट मिठी मारते. कितीतरी दिवसांनी तिला तिच्या हक्काचा माणूस भेटलेला असतो, जो तिची प्रत्येक गोष्ट समजून घेतो, जो तिला समजून घेतो. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. सायली उठून दरवाजा उघडते आणि बघते तर समोर नरेश दादा आणि प्राची असतात. अर्जुन आणि सायली एकत्रच म्हणतात, प्राची. सायली एकदम बावळतेच. तिला समजतच नाही की अर्जुन प्राचीला कसा ओळखतो. अर्जुन म्हणतो, प्राची तू इथे कशी काय? प्राची गोंधळून म्हणते, अर्जुन तू कसं प्राचीला ओळखतोयस? ओ सॉरी, आधी आत ते या, बसा, मग बोलूयात. प्राची आणि नरेश दादा आत येतात. सर्वजण बसतात आणि मग अर्जुन म्हणतो, अगं प्राची, माझी मानलेली बहीण आहे, श्वेताताईची खूप जवळची मैत्रीण. अर्जुन, एक मिनिट, पण तू प्राचीला कशी ओळखतोस? सायली म्हणते, अरे प्राची माझी होणारी वहिनी आहे. दादाला त्याच्या लग्नाआधी माझे लग्न करायचे आहे, म्हणून तर तो थांबलेला आहे ना. अर्जुन प्राचीला म्हणतो, काय प्राची, किती दिवसानंतर भेट झाली आपली? काय प्राची, किती दिवसानंतर भेट झाली आपली? प्राची एकदम अर्जुन आणि सायलीला बघत असते, जणू की तिला एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते, काय झाले प्राची, तू अशी का बघते आहेस आमच्याकडे? प्राची म्हणते, अर्जुन, तू आणि सायली एकत्र कसे काय? अर्जुन म्हणतो, अगं हो, तुला तर सांगायचेच राहिले, माझे आणि सायलीचे लग्न ठरले आहे. हे ऐकून प्राची एकदम आनंदी होऊन ओरडतेच आणि पडत जाऊन अर्जुनला मिठीच मारते. प्राची म्हणते, अर्जुन, खूप लकी आहेस तू की बाप्पाने तुझ्या मनातले ऐकले. अर्जुनला समजतच नाही की प्राचीला नक्की काय म्हणायचे आहे. ती बोलणार तेवढ्यात बाकीचे सर्वजण बडबड करत घरात येतात आणि अर्जुनचे जिजू त्याच्याजवळ त्याच्याशी गप्पा मारायला येऊन बसतात आणि एक दुसऱ्यांचं विषय सुरू होतो. त्यामुळे प्राचीला काय बोलायचे असते ते ती विसरूनच जाते. सायलीला समजत नाही की प्राचीला नक्की काय म्हणायचे असते अर्जुनला. अशी कुठली इच्छा ऐकली असते बाप्पाने त्याची, आणि तीही गोंधळते. आता पुढच्या भागात बघूया प्राचीला नक्की काय सांगायचे आहे अर्जुनला. आता बघू बेट कोण जिंकते आहे. तुम्हाला काय वाटते, कोण जिंकेल? हा भाग कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू सो मच की तुमचा इतका भरभरून प्रतिसाद मिळत आहे. धन्यवाद.